श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 2 नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेला आहे दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी जो अर्धा मुहूर्त असतो तर तो या दिवशी मानला जातो. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते, कारण या दिवशी नवऱ्याला पाटावर बसून त्याचं औक्षण करण्याची परंपरा आहे. विवाहित उज्ज्वल व्हावं व दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यात वाढ होण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते, पतीला ओवाळते. बलिप्रतिपदा म्हणजे बलिपूजा करण्याचा दिवस. बलिपूजेसोबतच गोवर्धन पूजाही करण्यात येते. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टींची, उपक्रमांची म्हणजेच नव्याची सुरुवात मानली जाते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या जेव्हा आपण आपल्या पतीचं औक्षण करणार आहेत, पतीला ओवाळणार आहेत, तेव्हा तुम्हाला तुमच्या पतीवरून ही एक वस्तू वळवून टाकायची आहे. यामुळे पती पत्नीमधील नाते घट्ट होईल, पती तुमचे सर्व ऐकतील, दोघांमध्ये प्रेम वाढेल आणि पतीच्या सर्व इच्छा फक्त 1 दिवसात पूर्ण होतील. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आपण हा दिवाळी पाडवा उद्या साजरा करणार आहेत. संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो, परंतु पतीचं औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्तसुद्धा सांगितला जातो. कोणतीही गोष्ट जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ हे खूप अधिक पटीने मिळत असतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट मुहूर्तावरती केलेली, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला हा उपाय एक वेळ सांगणार आहे, त्याच वेळेमध्ये करायचा आहे. जर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पतीचं औक्षण करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग्य स्नानसुद्धा केले जाते. या दिवशी पतीला उठणं किंवा पंचगव्य लावून स्नान घातले जाते आणि हे स्नान पत्नी आपल्या पतीला घालत असते. म्हणून तुम्हीसुद्धा उद्या तुमच्या पतीला अंघोळ घालायचे आहेत. उठणं लावून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते घालायचं आहे. यानंतरनं पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत. नवीन कपडे असेल तर नवीनच कपडे तुम्हाला परिधान करायला लावायचे आहेत. यानंतरनं पतीला आपल्यासमोर बसवायचं आहे आणि पतीचं औक्षण करताना जो दिवा आपण वापरणार आहे तर तो कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि साईडने जे 2 मुटके असतात तर ते तुम्हाला बनवायचे आहेत. ज्या प्रकारे आपण यमदीपदान करतो जेव्हा तो दिवा बनवतो, सेम तसाच दिवा तुम्हाला बनवायचा आहे. एकमुखी दिवा बनवायचा आहे, चौमुखी दिवा बनवायचा नाही. जसे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे तर याच पद्धतीने हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला बनवायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, तूप घालायचं नाहीत, कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो पुरुषावरून ओवाळला जात नाही. यामुळे या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या ताटामध्ये आपल्याला एक कणकेचा दिवा, गंध, अक्षदा, फुले, तसेच एखादी सोन्याची वस्तू असते, अंगठी वगैरे. तर सोनं हे शरीराला लावणे हे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप चांगलं असतं. तर एखादी सोन्याची वस्तू तुम्हाला घ्यायची आहेत. सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती तुम्हाला गंध लावायचा आहे. त्यावरती अखंड अक्षदा ज्या असतात तर त्या लावायच्या आहेत. तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका, अखंड तांदूळ तुम्हाला कपाळावरती लावायचे आहेत. फुलं तुम्हाला डोक्यावरती टाकायचे आहेत, तांदूळ डोक्यावरती टाकायचे आहेत आणि तुम्हाला या दिव्याने औक्षण करायचं आहे. ताट तसंच खाली ठेवू नका. ताट हे काही वेळासाठी पतीच्या हातामध्ये द्या आणि दिव्यासोबत जे 2 मुटके असतात तर ते तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतरनं दोन्हीही हात डोक्याला लावायचे आहेत पतीच्या, यानंतरनं खांद्याला लावायचे आहेत आणि गुडघ्यांना लावायचे आहेत आणि पुन्हा दोन्ही मुटके एका हातामध्ये घेऊन तुम्हाला
पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 3 वेळा फिरवून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत. यानंतरनं एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला पतीवरून उतरून टाकायची आहे, ती म्हणजे सुपारी. न पुजलेली एक चांगली अखंड अशी तुम्हाला सुपारी घ्यायची आहे. सुपारी घेताना किडलेली किंवा खराब झालेली सुपारी घेऊ नका. तर ती एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत आणि आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला 3 वेळा फिरवून घ्यायची आहेत, म्हणजे ववाळून घ्यायची आहेत आणि ताटामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. जेव्हा तुम्ही ही सुपारी ओवाळणार आहे तर ओवाळताना तुम्हाला म्हणायचं आहे, इडापिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे, असं म्हणत तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एक तांब्याचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्या पतीचे पाय तुम्हाला धुवायचे आहेत. आता पाय धुताने जे पाय धुतलेलं पाणी त्या ताम्हणामध्ये त्या ताटामध्ये असणार आहे, तर त्यातले 1 ते 2 थेंब हे तुमच्या जिभेला लावायचे आहेत. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे. हा उपाय जर दिवाळी पाडव्याच्या दिवशी जर केला तर पती पत्नीमधील नातं हे घट्ट होते. दोघांमध्ये काही वादविवाद असेल तर ते कमी होतात. जेव्हा पत्नी आपल्या पतीवरून ही सुपारी ववाळून टाकते आणि जेव्हा पतीच्या पायाचे तीर्थ घेते त्यावेळी पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. पती तुमचे सर्व ऐकू लागतो, पती तुमच्यावरती प्रेम करू लागतो आणि यामुळे दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडावा निर्माण होते. जर तुमचे काही जुने वादविवाद असेल तर ते तुम्हाला विसरून जायचे आहेत आणि एक नव्याने सुरुवात करायची आहेत. दिवाळी पाडवा हा जो सण असतो तर हा सगळे जुने रुसवे फुगवे विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी साजरा केला जातो आणि हा सण खास पती आणि पत्नीसाठी आहेत, म्हणजे नवरा बायकोसाठी साजरा केला जातो. आता जेव्हा पत्नी तुमचं औक्षण करणार आहेत, म्हणजे पतीचं औक्षण करणार आहे, तेव्हा पतीने आपल्या पत्नीसाठी एखादी भेटवस्तू अवश्य द्यायची आहेत. मग तुम्ही साडी द्या किंवा मग एखादं सोन्याचा दागिना तुम्ही दिला तरीही चालेल, किंवा ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी 10-20 रुपये जे आहेत तर ते तुम्हाला त्या ताटामध्ये ओवाळणी अवश्य टाकायचे आहेत. ताट तसं तुम्हाला खाली जाऊ द्यायचं नाही. ते चांगलं मानलं जात नाही, ते अशुभ मानलं जातं. यामुळे ताटामध्ये आपल्याला थोडेफार पैसे हे आवर्जून आपल्या पत्नीला भेटवस्तू म्हणून द्यायचे आहेत किंवा तुम्ही एखादी वस्तूसुद्धा आपल्या पत्नीसाठी गिफ्ट ही देऊ शकता. तसेच या दिवशी दोघांमध्ये वाद होणार नाहीत, दोघांची भांडणं होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्या. असे म्हणतात की या दिवशी जर तुमच्या दोघांमध्ये वाद झाले, म्हणजे पती पत्नीमध्ये जर वाद झाले तर ते वर्षभर तसेच कायम होत राहतात. यामुळे या दिवशी चुकूनही दोघांनी भांडण करू नका. हा दिवस आपल्याला अगदी आनंदाने घालवायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.